1962 साली पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी उद्यानाची निर्मिती केलेली आहे आणि हे उद्यान हडपसरमधील राम मनोहर लोहिया उद्यान म्हणून ओळखलं जातं। हडपसर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सध्या उद्यान विभाग आहे आणि या उद्यान विभागाच्या अंतर्गत या सर्व उद्यानाची देखभाल या ठिकाणी केली जाते। परंतु या उद्यानात आल्यानंतर नागरिकांना खरंच सुख समाधान आणि आनंद मिळतो का याची पाहणी करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो। तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समस्यांचा डोंगर उभा राहिल्याचं चित्र आम्हाला दिसलं। ही जी खेळणी लावलेली आहे पाठीमागं, त्या खेळणी जवळपास 20 वर्ष झाली जीर्ण अवस्थेत आहे, पूर्णपणे तुटलेली आहेत आणि त्या खेळण्यावर खेळण्यामुळे नागरिकांना आणि मुलांना दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। या ठिकाणी जीवितहानी होण्याची देखील शक्यता आहे। या जीवितहानी झाल्यास त्याला नेमकी कोण जबाबदार असाल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे जे कारंजे, या कारंजेचं काम या ठिकाणी सध्या चालू आहे। अजूनही कारंजे हे चालू झालेले नाही, मात्र पलीकडचं 1 नंबरचे जे कारंजे आहे, जे जुनं कारंजे ते चालू झाल्याचं मात्र आता सुरू झालेलं आहे, आपण पाहू शकता। परंतु त्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था नाहीये, पूर्णपणे अंधार आहे आणि या उद्यानामध्ये अनेक ठिकाणी अंधार देखील आहे आणि या अंधारामुळे काही अपघात झाल्यास त्याला जबाबदार विद्युत विभाग असणार आहे का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या उद्यानाचा जो परिसर आहे तो सुमारे 2 एकरचा आहे आणि या उद्यानाला केवळ एक सुरक्षा रक्षक असून चालणार नाही, तर या उद्यानाला 2 गेट आहेत। 2 गेटवर 2 सुरक्षा रक्षक आणि एक मागण्या येथील स्थानिक नागरिकांच्या आहेत। ज्येष्ठ नागरिक संघ देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यायाम करण्याकरता येतो। उद्यानाच्या मागच्या बाजूला बेबी कालवा आहे, त्या बेबी कालव्याच्या पाटबंधाऱ्याच्या जागेवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यात सकाळी मोठ्या प्रमाणात चुली पेटवल्यामुळे खूप सारा धूर या बागेमध्ये पूर्ण येतो, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडलेले आहेत। त्यामुळे या देखील अतिक्रमणाकडे पाटबंधारे विभागाने लक्ष द्यावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। अशा विविध समस्या आपण या चॅनलच्या माध्यमातून हडपसर मधल्या दाखवत आहोत। आज आपण राम मनोहर लोहिया उद्यानातील समस्या आपण जाणून घेतल्या। कॅमेरामन गोविंद कुंजीर सकट, मी पत्रकार मुकेश वाडकर, महाराष्ट्र नामा, राम मनोहर लोहिया उद्यान, हडपसर, पुणे।